Good evening, dear students. This is Ramkrishna Shende. Welcomes you in Genius English Spoken and Coaching class. And in this English learning series, dear students, today we are going to learn the topic agreement of verb with subject. So, are you ready? Let's learn the agreement of verb with subject. Now see, when we make sentences, जेव्हा आपण वाक्य बनवतो तेव्हा वाक्याची सुरुवात सब्जेक्ट पासून होते. सब्जेक्ट काय असतं, तर ज्याच्याबद्दल आपण बोलतो ते असतं सब्जेक्ट. बरोबर आहे. मग सब्जेक्ट हे एखादं नाऊन असतं किंवा प्रोनाऊन असतं. काय असतं? सब्जेक्ट हे नाऊन असतं किंवा प्रोनाऊन असतं. जसं आपण एखादं एक्झाम्पल घेऊ की इंडिया इज अर कंट्री. मग इंडिया हा काय झालेला आहे? सब्जेक्ट झालेला आहे. आणि त्याच्यासोबत आपण वर्ब कोणतं घेतलेलं आहे? इज घेतलेलं आहे. बरोबर आहे. मग हे इजच का बरं, तिथं एम का बरं नाही आलेलं आहे किंवा आर का बरं आलेलं नाही आहे ते आपण बघू. आणि हेच आहे ॲग्रीमेंट ऑफ सब्जेक्ट वर्ब. याच्यामध्ये भरपूर विद्यार्थी कन्फ्यूज असतात. अँड दॅट्स वाय इट इज व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक बिकॉज मोस्ट ऑफ द स्टुडंट्स आर मेकिंग ब्लंडर हिअर. पर्टिक्युलरली एम इज आर व्हेरी सिम्पल बिकॉज दीज आर टॉट फ्रॉम राईट चाइल्डहुड. म्हणजे लहानपणापासूनच आपण आजकाल तर KG1 KG2 पासूनच आपण हे सगळ्या गोष्टी शिकतो. परंतु ह्याचा वापर कसं करायचं, ह्याचा वापर कसं करायचं, वाचचं किंवा वेअरचा वापर कसं करायचं, याच्यामध्ये विद्यार्थी भरपूर कन्फ्युजन असतात. आज मी 10व्या वर्गाचे जेव्हा ट्युशन घेतो किंवा 12वीचे ट्युशन घेतो आणि मुलांना जेव्हा प्रश्न विचारतो ह्या आणि ह्याचमध्ये काय डिफरन्स आहे, सो दे गो ब्लँक. त्यांना कळतच नाही की ह्या कधी वापरायचं असतं, ह्याच कधी वापरायचं असतं, किंवा त्यांना वाज आणि वेअरमधला डिफरन्स किंवा कोणत्या प्रोनाऊनसोबत किंवा कोणतं सिंग्युलर नाऊन असेल किंवा प्लुरल नाऊन असेल तर त्याच्यामध्ये कन्फ्युजन असतं. तर आपण आज त्याच टॉपिकवर किंवा त्याच म्हणजे विषयावर आज इथं शिकूया. ओके, सो लेट्स स्टार्ट. आता बघा, सब्जेक्ट जे असतं म्हणजे वर्ब जे असतात आणि सब्जेक्ट जे असतं त्याचे ॲग्रीमेंट म्हणजे त्यांचे समायोजन होणं खूप आवश्यक आहे. ते बरोबर असलं की आपलं ग्रॅमॅटिकली सेंटेन्स किंवा वाक्य काय होतं, बरोबर होतं. तर आता हे जे वर्ब्स आहेत ते काय आहेत, एकतर ॲक्शन वर्ब असतात किंवा नॉन ॲक्शन वर्ब असतात. नॉन ॲक्शन वर्बमध्ये आपण सगळ्यात अगोदर नॉन ॲक्शन वर्बमध्ये बघू फॉर्म्स ऑफ टू बी. आता हे फॉर्म्स ऑफ टू बी काय आहेत, तर एम इज आर was, where, shall be and will be. बऱ्याचशा पुस्तकामध्ये एम इज आर आणि वाज वर हे पाचच फॉर्म्स ऑफ टू बी दाखवले जातात. पण एम इज आर इन प्रेझेंट टेन्स, वाज वर इन पास्ट टेन्स अँड शॉल बी विल बी इन फ्युचर टेन्स. हे आहेत फॉर्म्स ऑफ टू बी. ठीक आहे, आपण 3 कॉलम करूयात. ओके, म्हणजे सब्जेक्टचा पहिला कॉलम राहील, त्याच्यानंतर आपण प्रेझेंट टेन्सचे एक कॉलम करू, देन पास्ट टेन्स अँड देन फ्युचर टेन्स. ठीक आहे. आता फॉर्म्स ऑफ सब्जेक्ट समजा आय असेल मग काय असू शकतो, वी असू शकतो. यू हा सिंग्युलर किंवा प्लुरल असतो. त्यानंतर ही, शी, इट किंवा दे. ऑल दीज आर प्रोनाउन्स. अगोदर आपण प्रोनाउन बघू की जर प्रोनाउन सब्जेक्ट असेल तर त्याच्यासोबत कोणतं फॉर्म्स ऑफ टू बी येईल. जसं आय सोबत काय येतं प्रेझेंट टेन्समध्ये, एम. बरोबर आहे. मी आहे किंवा माय हू हिंदीमध्ये. त्यानंतर वीच्या सोबत काय येतं, वी आर. बरोबर आहे. यू हा सिंग्युलर असो प्लुरल असो याच्यासोबत नेहमी प्लुरल वर्ब येत असतो मित्रांनो. ही सोबत आपण काय घेतो, इज. शी इज, इट इज अँड दे आर.
म्हणजे हे जे आय आणि वी आहे याला फर्स्ट पर्सन प्रोनाउन म्हणतो आपण, बोलणारा. यू हा सेकंड पर्सन प्रोनाउन आहे, जो ऐकणारा. आणि थर्ड पर्सन प्रोनाउन ही, शी, इट किंवा दे. ही, शी, इट हे सिंग्युलर असतात आणि दे हा प्लुरल असतो. इज दॅट क्लिअर? तर आपण बघा ह्या ठिकाणी आय सोबत एम वापरलेला आहे प्रेझेंट टेन्समध्ये, वी सोबत आर वापरलेलं कारण की प्लुरल वर्ब आहे. यू हा सिंग्युलर असो प्लुरल असो आपण आर घेतो. ही सिंग्युलर आहे म्हणून इज, शी सिंग्युलर आहे म्हणून इज, इट सिंग्युलर आहे म्हणून इट, आणि दे हा प्लुरल थर्ड पर्सन आहे आपण आर घेतलेला आहे. आता बघा याच्या पास्ट टेन्समध्ये काय होतं, तर आयच्या सोबत आपण काय घेतो मित्रांनो, वॉच. आय वॉच. मग वी वेअर, यू वेअर, ही वॉच, शी वॉच, इट वॉच अँड दे वेअर. आता बघा ना, बरेचदा काय होतं, मी आहे म्हणजे एम म्हणजे काय आहे, किंवा आर म्हणजे आहे किंवा आहेत किंवा आहात, म्हणजे तू आहे, तुम्ही आहात, ते आहेत, त्यानुसार जे सब्जेक्ट आहे त्याच्यानुसार ते आहे, आहोत, आहेत किंवा आहात ते होईल. यू आर, आम्ही आहोत किंवा आम्ही आहेत, इथं वी आर. यू आर, यू आहे, आहेत किंवा आहात. ही इज म्हणजे तो आहे, ती आहे, इट आहे आणि दे आहेत. ह्या ठिकाणी आपण वी सोबत जे लिहिलेलं आहे आहेत त्याच्यापेक्षा आपण आहेत म्हणजे आहोत हा शब्द आम्ही आहोत किंवा आम्ही आहे. ठीक आहे. आता बघा वॉच, वॉच म्हणजे काय, होता किंवा होती किंवा होतो, होतो, मी होतो, मी होती. मराठीमध्ये आपण जेव्हा मराठी बोलतो तर एक पुरुष असतो, तो काय म्हणतो, मी होतो, मी होती, आम्ही होतो, आम्ही होतो, त्या ठिकाणी आम्ही होतो. यू वेअर, तू होता किंवा तुम्ही होते. वाज, तो होता. ती, शी सोबत, शी म्हणजे ती, ती होती. इट होता किंवा होती, कारण की नॉन लिव्हिंग थिंग आहे किंवा ॲनिमल आहे, होता होती आपण दोन्ही घेऊ शकतो. आणि वेअर, दे वेअर म्हणजे ते होते. हे समजणं खूप महत्त्वाचं आहे, कारण की मी बरेचदा विद्यार्थ्यांना विचारतो की मी वर्गामध्ये आहे, मग ते सांगतात की आय एम इन क्लास. कधी कधी काय काय विद्यार्थी आय एम क्लास म्हणतात. ओके, एनिवेज ते IQ डिपेंड असतं. पण मी क्लासमध्ये होतो किंवा मी वर्गामध्ये होतो, मग ते म्हणतात एस्टरडे आय वॉज इन क्लास, आय एम इन क्लास. वाच त्यांना कळतच नाही. तर होतो, होतो म्हणायचं असेल किंवा होती म्हणायचं असेल किंवा होते म्हणायचं असेल तर आपल्याला फॉर्म्स ऑफ टू बी इन पास्ट टेन्स वापरायचे आहे. आता मी असणार किंवा बनणार किंवा राहणार, जसं मी कलेक्टर बनणार किंवा मी शाळेमध्ये उद्याला शाळेमध्ये असणार. आज संडे घरी होतो, उद्या मंडे आहे, तर मी उद्या शाळेमध्ये असणार. मग कसं म्हणणार ते, तर शॉल बी, आय शॉल बी. आय सोबत शॉल बी घेतो आपण, बी सोबत सुद्धा शॉल बी घेतो, आणि बाकीचे सगळे जे प्रोनाउन आहेत त्यांच्यासोबत आपण विल बी घेत असतो मित्रांनो. विल बी. मग काय, मी बनणार किंवा असणार. बनणार किंवा असणार म्हणजे मी कलेक्टर बनणार किंवा आय शॉल बी इन गोंदिया, मी गोंदियामध्ये असणार. किंवा याचंसुद्धा बनणार, आम्ही बनणार किंवा असणार. ह्या ठिकाणी सुद्धा तू बनणार किंवा तू असणार किंवा तू होणार. म्हणजे आपण हे सगळ्यांचे अर्थ, तो बनणार किंवा तो असणार किंवा तो राहणार, तो उद्याला घरी राहणार किंवा घरी असणार, ही विल बी ॲट होम. बरोबर. तर बनणार किंवा असणार किंवा राहणार या सगळ्यांचं. ती राहणार किंवा बनणार, तो सुद्धा बनणार किंवा राहणार, ते बनणार किंवा राहणार. म्हणजे मी आहे, मला असं म्हणायचं आहे मी आहे तर आय एम. मी होतो म्हणायचे आहे तर आय वॉज.
आणि मी बनणार किंवा मी असणार म्हणायचं आहे तर आय शॉल बी. म्हणून फॉर्म्स ऑफ टू बी मध्ये आपल्याला शॉल बी आणि विल बी सुद्धा घ्यायला लागणार मित्र. शॉल बी आणि विल बी हे फॉर्म्स ऑफ टू बी आहेत. हा शॉल आणि विल हे मात्र मॉडल्समध्ये येतात जे आपण नंतर शिकणार आहोत. ओके, आलं लक्षात. सो दीज आर द फॉर्म्स ऑफ टू बी. आता हे सगळेचे सगळे जे सब्जेक्ट आहेत हे सब्जेक्ट काय घेतलेलं आपण प्रोनाऊन घेतलेलं आहे. आपण प्रोनाऊन घेतलेलं आहे. तर बघा आय आणि एमची रबने बनादी जोडी आहे बरोबर. हा आय कधीच एमला सोडत नाही किंवा एम कधीच आयला सोडत नाही. त्यानंतर वीच्या सोबत आर, यूच्या सोबत आर, ही इज, शी इज, इट इज, दे आर. हे फर्स्ट पर्सन प्रोनाऊन म्हणतो याला. हा सेकंड पर्सन आहे आणि हे थर्ड पर्सन आहे बरोबर आहे. हा फर्स्ट पर्सन सिंगुलर, सिंगुलर. हा फर्स्ट पर्सन प्लुरल, सेकंड पर्सन सिंगुलर आणि प्लुरल यू असतो. थर्ड पर्सन जे सिंगुलर असतात ही, शी, इट आणि दे हा प्लुरल असतो. त्यांच्यासोबत यांना जे आपल्याला वर्ब कसे वापरायचे आहेत, प्रेझेंट टेन्समध्ये एम इज आर पैकी कोणतं वापरायचे आहे जर हे सब्जेक्ट असतील तर, किंवा पास्ट टेन्समध्ये काय वापरायचे आहे किंवा फ्युचर टेन्समध्ये काय वापरायचे आपल्याला ते या ठिकाणी कळेल मित्रांनो. म्हणजे समजा मला म्हणायचे की भारत महान आहे, भारत महान आहे तर मी म्हणणार आता आपण घेऊ शकतो इंडिया इज ग्रेट, किंवा तो माझा मित्र आहे, तो माझा मित्र आहे. मग मी काय म्हणणार ही इज माय फ्रेंड. पण तो माझा मित्र होता, तो माझा मित्र होता तर मी काय म्हणणार ही वॉज माय फ्रेंड. किंवा तो माझा मित्र बनणार, तो माझा मित्र बनणार ही विल बी माय फ्रेंड बरोबर आहे. म्हणजे ती माझी क्लासमेट आहे असं मला म्हणायचे आहे, ती माझी वर्गमैत्रीण आहे. शी इज माय क्लासमेट. 10 वर्षापूर्वी ती माझ्या वर्गात होती. शी वॉज इन माय क्लास 10 years बिफोर. आणि ती माझ्या ऑफिसमध्ये असणार, माझ्यासोबत असणार, ती माझ्या ऑफिसमध्ये सोबत असणार. शी विल बी विथ मी इन माय ऑफिस. म्हणजे मी आहे तर किंवा तुम्ही आहे किंवा कुणी आहे तर एम इज आर प्रेझेंट टेन्समध्ये. आम्ही होतो किंवा होते कोणते सब्जेक्ट्स आहेत तर वाजवर, आणि असणार किंवा बनणार किंवा राहणार तर त्याच्याकरता शॉल बी किंवा विल बी. ओके, आता हे होते प्रोनाऊन सब्जेक्ट. आता सब्जेक्ट काय असतं, एक तर प्रोनाऊन असतं किंवा नाऊन असतं. बरोबर आहे. मग आता आपण एखादा नाऊन घेऊ सिंगुलर. आता आय सोबत एम येतं, पण तू स्टुडंट्स घ्यायचे आहे मला. स्टुडंट्स, स्टुडंट्स. तर स्टुडंट्स काय होईल आर बरोबर आहे. आपण एम काढून घेऊ जेणेकरून कन्फ्युजन होऊ नये तुम्हाला. आणि याला इरेज करून टाकू. स्टुडंट्स आर म्हणजे विद्यार्थी आहेत किंवा तुम्ही विद्यार्थी आहात. यू आर स्टुडंट्स किंवा स्टुडंट्स आर इन क्लास, विद्यार्थी वर्गामध्ये आहेत. मग स्टुडंट्स हा प्लुरल नाऊन आहे, त्याच्यासोबत आपल्याला काय घ्यायचं आहे आर घ्यायचे आहे. किंवा ह्या ठिकाणी समजा आपण सीता अँड गीता, चित्रपटाचे नाव आहे एक, ठीक आहे. सीता अँड गीता आर, सीता अँड गीता वर, सीता अँड गीता विल बी. म्हणजे बघा स्टुडंट्स हा प्लुरल नाऊन आहे. सीता अँड गीता हे सुद्धा प्लुरल नाऊन झालेलं आहे कारण की आपण 2 नाऊन अँडने जोडले आहेत. म्हणजे हे प्लुरल नाऊन आहे. म्हणून त्याच्यासोबत आपण काय घेतलं प्लुरल होप काय घेतलेलं आहे आर. पण तो आपण इथं लिहिलं समजा इंडिया, इंडियाच्या सोबत काय येईल इज येईल. किंवा ह्या ठिकाणी आपण एखादं काऊ घेतलेलं आहे समजा, ॲनिमल घेतलं इन काऊ इज. किंवा मी एखादं समजा चेअर घेतलेलं आहे, चेअर इज. किंवा आपण पुन्हा एखादं प्लुरल नाऊन घेऊ ह्या ठिकाणी. म्हणजे प्लुरल नाऊनचे आपण 2 उदाहरणं घेतली त्यामुळे घेण्याची आपल्याला काही इकडे आवश्यकता नाही. आपण याला सुद्धा इरेज करून टाकू, ठीक आहे. आता बघा ह्या ठिकाणी स्टुडंट्स हा प्लुरल नाऊन आहे बरोबर आहे, प्लुरल नाऊन आहे. म्हणून प्लुरल नाऊन सोबत आपण काय केलेलं आहे मित्रांनो, काय घेतलेलं आहे आर घेतलेलं आहे प्रेझेंट टेन्समध्ये. म्हणजे विद्यार्थी आहेत, माझे आई वडील आहेत, माय पॅरेंट्स आर. आमचे टीचर्स स्टॉप रूममध्ये आहेत, और टीचर्स आर इन क्लासरूम किंवा स्टॉप रूम बरोबर आहे. बसेस बसस्टॉपमध्ये आहेत, बसेस आर इन द बसस्टॉप. विद्यार्थी वर्गामध्ये आहेत, स्टुडंट्स आर इन क्लास. परंतु मला म्हणायचे आहे की विद्यार्थी वर्गामध्ये होते, तर मी काय म्हणणार स्टुडंट्स वर इन क्लास. किंवा विद्यार्थी उद्याला वर्गामध्ये असणार किंवा बसणार,
बसणार म्हणजे ते सिटिंग आपण पण असणार किंवा राहणार, तर स्टुडंट्स विल बी काय घेऊ आपण, स्टुडंट्स विल बी, कारण की आपण शॉल बी फक्त आय आणि वी सोबत घेतो म्हणून आपण या ठिकाणी काय लिहिणार, विल बी. म्हणजे कोणतंही प्लुरल नाऊन असेल त्याच्यासोबत प्लुरल व्हर्ब, प्रेझेंट टेन्समध्ये आर, पास्ट टेन्समध्ये वेअर आणि फ्युचर टेन्समध्ये विल बी. इज दॅट क्लिअर? सिंग्युलर नाऊन असेल जसं इंडिया आहे, काऊ आहे, चेअर आहे, यांच्यासोबत आपण सिंग्युलर व्हर्ब काय घेतो, प्रेझेंट टेन्समध्ये इज म्हणजे आहे, इंडिया इज भारत आहे, काऊ इज गाय आहे, चेअर इज खुर्ची आहे, किंवा मी समजा राम इज लिहिलं, रामकृष्ण लिहिलं, माझेच नाव रामकृष्ण, मग काय रामकृष्ण इज, रामकृष्ण इंग्लिश टीचर आहे, रामकृष्ण इज इंग्लिश टीचर, बरोबर आहे. मग मला म्हणायचे की रामकृष्ण इंग्रजी टीचर होता, इंग्लिश टीचर होता, वाच होता, किंवा रामकृष्णाच्या ठिकाणी एखादी फिमेल असते समजा तर आपण होती लिहिलं असतं ह्या ठिकाणी, आणि रामकृष्ण विल बी, रामकृष्ण इंग्रजी टीचर बनणार, किंवा रामकृष्ण उद्याला नागपूरमध्ये असणार, नागपूरमध्येच ना, मग काय म्हणणार, रामकृष्ण विल बी इन नागपूर. इज दॅट क्लिअर? तर याला म्हणतो मित्रांनो आपण ॲग्रीमेंट ऑफ वर्ब विथ सब्जेक्ट, म्हणजे प्रोनाऊन सोबत आणि नाऊन सोबत, कारण की सब्जेक्ट नेहमी प्रोनाऊन असतं आणि नाऊन असतं. कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये सुद्धा हेच बेसिक असतं, ज्याच्यामध्ये आपल्याला कन्फ्युजन होतो बऱ्याचशा विद्यार्थ्यांना. आणि आज मला आता मागच्या 15-20 वर्षामध्ये जे अनुभव आलेला आहे की बऱ्याचशा विद्यार्थ्यांना इंग्रजी हे नाईटमेअर असतं, जे की नको असायला पाहिजे. इट्स व्हेरी सिम्पल लँग्वेज इफ वी डू स्टडी प्रॉपरली विथ राईट गायडन्स. ओके, इट्स सो इझी टू अंडरस्टँड. तर बघा प्लुरल सब्जेक्ट स्टुडंट्स जसं आहे आर, पास्ट टेन्समध्ये वेअर आणि फ्युचर टेन्समध्ये विल बी. बघा सीता अँड गीता आपण प्लुरल सब्जेक्ट आहे म्हणून आर, वेअर, विल बी. मग इंडिया, काऊ, चेअर, रामकृष्ण हे सिंग्युलर आहेत म्हणून आपण काय केलेलं आहे, इज घेतलेलं आहे यांच्यासोबत. पास्ट टेन्समध्ये काय घेतलेलं आहे, वाज घेतलेलं आहे, आणि फ्युचर टेन्समध्ये विल बी घेतलेलं आहे. वॉट इट? जसं समजा आपण एखादी ह्या ठिकाणी ॲनिमल्स घेतलं, पुन्हा एक ह्या ठिकाणी लिहून घेऊ आपण ॲनिमल्स, स्पेस आहे आपल्याकडे ॲनिमल्स म्हणजे जनावरे जंगलामध्ये आहेत असं म्हणायचे आपल्याला. मग काय म्हणू आपण, ॲनिमल्स आर इन फॉरेस्ट, आहेत आहेत. परंतु तुम्हाला म्हणायचे की जनावरे जंगलामध्ये होती, मग काय म्हणणार आपण, प्लुरल आहे म्हणून वेअर घेणार, होती किंवा होते. ते माणसे आहेत, ते पुरुष आहेत, दे आर मेन. ते बाह्या आहेत, ते स्त्रिया आहेत, दे आर वुमेन. परंतु ते पुरुष होते, दे वर मेन. त्या स्त्रिया होत्या दे वर वुमेन. आणि ते पुरुष असणार किंवा ते जंगलामध्ये असणार, ॲनिमल्स जंगलामध्ये असणार. मग काय लिहिलं आपण, ॲनिमल्स विल बी इन फॉरेस्ट म्हणजे असणार. आता आपण त्याला बनणार नाही लिहिणार की ॲनिमल्स विल बी इन फॉरेस्ट, ॲनिमल जंगलामध्ये बनणार कोणासाठी, जो काहीतरी बनेल, जसं कलेक्टर बनेल, डॉक्टर बनेल, हे का विद्यार्थ्यांची जे करिअर ओरिएंटेड असणार. तर याचे 3 पैकी कोणतेही एक मिनिंग घ्यायचे असते आपल्याला अर्थानुसार, असणार, बनणार किंवा राहणार. क्लिअर? हे झालं फॉर्म्स ऑफ टू बी. फॉर्म्स ऑफ टू बी, एमिजर इन प्रेझेंट टेन्स, वाजवर इन पास्ट टेन्स अँड शॉल बी विल बी इन फ्युचर टेन्स. याच्यानंतर मित्रांनो आपल्याला फॉर्म्स ऑफ टू हॅव शिकायचे आहे. फॉर्म्स ऑफ टू हॅव. आता फॉर्म्स ऑफ टू हॅव काय आहेत, तर हॅव, हॅज, हॅड, शॅल हॅव अँड विल हॅव. आता पुन्हा आपण तसंच एक टेबल करू. ठीक आहे, पहिला कॉलम आपला सब्जेक्टचा असणार, दुसरा कॉलम आपण प्रेझेंट टेन्सच्या करू, आणखी 3 टेन्स आहेत, प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स, हे सगळ्यांनाच माहीत आहे. पास्ट टेन्स आणि फ्युचर. म्हणजे आता मी सगळ्यांनाच माहीत आहे म्हटलं, याचा अर्थ असं नाही की सगळ्यांनाच माहीत आहे.
आता बघा मी निगेटिव्ह माइंडसेटच्या व्यक्ती नाही आहे, आय थिंक सो, बट आय हॅव ऑब्झर्व, मी ऑब्झर्व केलेलं आहे की हे 10वीपर्यंत गेलेल्या विद्यार्थ्यांना सुद्धा टेन्स येत नाही आहे. म्हणजे मी स्टेट बोर्डची गोष्टच करणार नाही, इव्हन CBSEच्या विद्यार्थ्यांना, म्हणजे जर एखाद्या वर्गामध्ये 40 विद्यार्थी असतील, मी हे लिटरली ऑब्झर्व केलेलं आहे. आणि तुम्ही कुठेही चेक करू शकता, शीतावरून भाताची परीक्षा होत असते मित्रांनो. चेक करायचं, कधी कोणती गोष्ट कोणी बोलली ना त्याच्यावर तसाच्या तसा विश्वास करू नये, चेक करायचं. तर मी तुम्हाला सांगतो की CBSE पॅटर्न स्कूलमधल्या विद्यार्थ्यांना सुद्धा मी म्हणेल की 70% विद्यार्थ्यांना टेन्स नाही येत आहे. म्हणजे टेन्स येतो असं की प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स आणि फ्युचर टेन्स, पण त्यांना त्याचं विचारलं सेंटेन्स सांगा, एक्झाम्पल सांगा, कुठं हॅव बीन, कुठं हॅज बीन, कुठं हॅड बीन, नाही कळत. अँड अनफॉर्च्युनेटली दीज पॉईंट्स आर निग्लेक्टेड, इग्नोर्ड. आपण त्या गोष्टीकडे लक्षच देत नाहीत. फक्त आपण करिअर, आपल्याला काय करायचं आहे, खूप मोठं हे करायचं आहे, नीट करायचे आहे, JEE करायचे आहे. अरे मुलांचे फाउंडेशन त्यांना इंग्रजी सेंटेन्सच बनवता येत नाही. म्हणजे बऱ्याचशा लोकांना नीट सेंटेन्स लिहिता येत नाही. सॉरी, मी बऱ्याचदा मी पॅरेंट्सला सुद्धा बोलतो की तुमच्या मुलाला नीट टेन्स कळत नाही किंवा सेंटेन्स बनवतात आणि तो नीट करायला जाणार आहे. हे डिमोटिवेशन नसतं मित्रांनो, परंतु आपल्याला एखाद्या कॉम्पिटिशनमध्ये उतरायचं आहे ना, तर विथ प्रिपरेशन जायला पाहिजे. सफलता किंवा सक्सेस तेव्हाच मिळतं. ओके, सब्जेक्ट पुन्हा आपण प्रोनाऊन घेऊ अगोदर. आय, आपण ह्या ठिकाणी नावसुद्धा, म्हणजे नावसुद्धा घेण्याचा प्रयत्न करू. ठीक आहे, स्पेस आहे आपल्याकडे या ठिकाणी. यू, मग काय, ही, शी, इट अँड दे. दिज आर द प्रोनाउन्स विच आर यूज ॲज सब्जेक्ट. हे प्रोनाउन्स जे आपल्याला सब्जेक्ट म्हणून आपण वापरतो. आणि एखादं सिंग्युलर नाउन घेऊ, जसं ह्या ठिकाणी मी राहुल घेतलेलं आहे. एकच नाउन घेऊ आपण कोणतं, ठीक आहे ना. आणि ह्या ठिकाणी आपण पुन्हा स्टुडंट्स घेऊ, म्हणजे याच्यावरून कळेल तुम्हाला. तर हे सिंग्युलर नाउन आहे आणि हे प्लुरल नाउन आहे, बरोबर आहे. मग आयच्या सोबत काय येतं, तर आयच्या सोबत हॅव, वी हॅव, यू हॅव. मित्रांनो, बरेचदा मी जेव्हा विद्यार्थी येतात माझ्याकडे ॲडमिशनला, तेव्हा मी विचारतो की माझ्याकडे पेन आहे. सिंपल विचारतो, बिलकुल माझ्याकडे पेन आहे इंग्रजीमध्ये बोलायला. मग तो म्हणतो की, किंवा ती म्हणते माझ्याकडे पेन आहे, म्हणजे आय हॅव पेन. मग सिम्पली त्याचे आई किंवा वडील दोनपैकी कोणीतरी असतात किंवा दोन्ही असतात. मग मी म्हणतो की माझ्या वडिलाकडे, म्हणजे माझ्या पप्पाकडे पेन आहे. मग पुन्हा तो म्हणतो की माय फादर हॅव अ पेन. म्हणजे त्याच्यावरूनच कळतं आपल्याला की ह्या मुलाचं किंवा ह्या मुलीचं बेसिक नाही आहे, कारण की त्याला ह्या ह्याच्यामधला डिफरन्सच माहीत नाही आहे. तर ही, शी, इट किंवा कोणतेही सिंग्युलर नाउन असेल त्याच्यासोबत आपल्याला काय घ्यायचं असतं, हॅज. हॅज, इट हॅज. दे हा प्लुरल आहे म्हणून हॅव. राहुल सिंग्युलर आहे, आताच म्हटलं तुम्हाला, हॅज. आणि स्टुडंट्स हा प्लुरल आहे म्हणून हॅव. आता बघा मी, कारण की ह्या पास्ट टेन्समध्ये तर आपण सगळ्यांसोबत हॅडच घेणार आहे मित्रांनो. काय घेणार आहे, हॅड घेणार आहे. म्हणजे सगळ्यांसोबत हॅड घेणार आहे, सगळ्यांसोबत. म्हणजे कोणतेही सब्जेक्ट असो, सिंग्युलर असो, प्लुरल असो, कोणतेही प्रोनाउन असो, आपण हॅडच घेणार आहे. ठीक आहे, आपण हॅडच घेणार आहे, घेतलेलं आहे हॅड. आता मित्रांनो बघा तुम्ही की ह्या ठिकाणी आपण प्रेझेंट टेन्समध्ये जे फॉर्म्स ऑफ टू हॅव आहेत ते हॅव हॅज आहेत. पास्ट टेन्समध्ये हॅड आहे आणि फ्युचर टेन्समध्ये शॉल हॅव आहे. आपण लिहून घेऊ पुन्हा. आता फ्युचर टेन्समध्ये काय आहे, तर शॉल हॅव. आय आणि वीच्या सोबत आपण शॉल हॅव वापरणार आहे. म्हणजे आजकाल तर विल हॅव कॉमन घेतात, पण आपण यांना बाहेर नाही काढणार. आय आणि वीच्या सोबत आपण शॉल हॅव वापरणार. जुन्या काळात नियमाच्या बद्दल खूप म्हणजे थोडंसं रिजिड असायचं, स्टिक असायचे. आजकाल चलता है वाला जमाना आलेला आहे आणि त्याच्यामुळे बरेचसा कल्चर तुटत आहे. नाही चलता है म्हणजे आजकाल ते, मी आता भाष्य करणार कधीतरी, एक्सक्लेमेटरी सेंटेन्स आणि असर्टिव्ह सेंटेन्स. चलता ह्याच्या सिस्टममध्ये विद्यार्थी बरेचसे कन्फ्यूज झालेले आहेत. विल हॅव, विल हॅव, विल हॅव, विल हॅव. बघा आपण फॉर्म्स ऑफ टू बी मध्ये काय केलं होतं, आय आणि वी सोबत शॉल बी घेतलं होतं आणि बाकी सगळ्या प्रोनाउन किंवा नाउन सोबत आपण विल बी घेतलेलं होतं. त्याच प्रकारे ह्या ठिकाणी सुद्धा आपण शॉल हॅव आणि विल हॅव फक्त आय आणि वी सोबत घेतलेलं आहे, बाकी सगळ्या नाउन किंवा प्रोनाउन सोबत आपण विल हॅव घेतलेलं आहे. ठीक, आपण यांचे अर्थ सुद्धा बघून घेऊ. आता लक्ष द्या, प्रेझेंट टेन्समध्ये हॅव किंवा हॅज आहे. मग आपण कुणाकुणासोबत हॅव घेतलं आणि कुणासोबत हॅज घेतलेलं आहे, तर बघा आय हा फर्स्ट पर्सन प्रोनाउन आहे. मग असं सांगितलं की जो बोलणारा असतो तो फर्स्ट पर्सन आणि ऐकणारा हा सेकंड पर्सन आणि ज्यांच्याबद्दल बोलतो आपण ते थर्ड पर्सन. म्हणजे हे फर्स्ट पर्सन आहेत, हा सेकंड पर्सन आहे, हे थर्ड पर्सन आहेत. मग हे थर्ड पर्सन जे बघा तुम्ही, आपण आयच्या सोबत हॅव वापरलेला, म्हणजे फर्स्ट पर्सन दोन्ही सोबत हॅव वापरलेला आहे. हा सेकंड पर्सन जो आहे ना, यू, हा सिंग्युलर असो की प्लुरल असो, याच्यासोबत आपण हॅव वापरतो.
म्हणजे तुझ्याकडे पुस्तकं आहे, यू हॅव बुक. तुमच्याकडे पुस्तकं आहेत, यू हॅव बुक्स. मग आपण हॅज कुठं कुठं वापरलेलं आहे तर बघा, ही, शी, इट. पुन्हा दे हा प्रोनाऊन आहे, यासोबत आपण हॅव वापरलेला आहे. मग आपण दोन नाऊन घेतलेलं आहे, एक सिंग्युलर नाऊन घेतलेला आहे आणि एक प्लुरल नाऊन घेतला आहे. तर तुम्ही सिंग्युलर नाऊन हा राहुल जो घेतला आहे त्यासोबत बघा आपण हॅज घेतलेला आहे आणि स्टुडंट्स ह्या प्लुरल नाऊनसोबत आपण हॅव घेतलेलं आहे. याच्यावरून एक कन्सेप्ट क्लिअर करायची आहे मित्रांनो, की थर्ड पर्सन सिंग्युलर प्रोनाऊनमध्ये ही, शी, इट किंवा कोणतंही सिंग्युलर नाऊन त्याच्यासोबत आपल्याला हॅज घ्यायचं असतं. इज दॅट क्लिअर? कोणासोबत? ही, शी, इट किंवा कोणतंही सिंग्युलर नाऊन त्यासोबत हॅज. आणि एवढे जर आपल्या लक्षात नाही आलं तर याच्यापूर्वी जे आपण फॉर्म्स ऑफ टू बी शिकलेलो आहे, फॉर्म्स ऑफ टू बी, त्याच्यामध्ये ज्यांच्यासोबत इज घेतलेलं आहे, म्हणजे इज बरेचदा लोकांना कन्फ्यूज करत नाही, इज सोपं आहे नाही का वापरायला. मग ज्यांच्यासोबत इज येतो ना त्यांच्यासोबत हॅज येतो. ही इज, शी इज, इट इज, राहुल इज म्हणतो ना आपण, त्याच प्रकारे ही हॅज, शी हॅज, इट हॅज, राहुल हॅज. तर याच्यामध्ये कोणतंही पण सगळ्यात जास्त कन्फ्युजन इथं असतं. तुम्हाला विश्वास होत नसेल तर तुम्ही आज तुमच्या आजूबाजूला जेही इंग्रजी शिकत असतील त्यांच्या ह्या कन्सेप्ट विचारून पहा आणि तुम्हाला लक्षात येईल की व्हॉट युअर रामकृष्ण शेंडे सर इज टेलिंग इज मोस्ट ऑफ द टाइम इट इज करेक्ट. That is my observation, my friends, for last near about 15 to 20 years. That the students are confused your have and has. Okay? So, have has. मग ह्याचा अर्थ काय आहे तर माझ्याकडे आहे किंवा मला आहे. आता मी एकदम थोडंसं लहान अक्षरात लिहितो, माझ्याकडे आहे, माझ्याकडे आहे, म्हणजे आय असल्यामुळे माझ्याकडे आहे, म्हणजे कडे आहे किंवा ला आहे. आता याच्यावर एक्सप्लेन देतो मी तुम्हाला. माझ्याकडे आहे, आता बघा हा पेन आहे माझ्याकडे, आय हॅव अ पेन, माझ्याकडे पेन आहे. पण मला एक भाऊ आहे तर मी म्हणणार का माझ्याकडे एक भाऊ आहे? आय हॅव अ ब्रदर. वाक्य इंग्रजीमध्ये तसंच आहे, आय हॅव पेन, पेनच्या ठिकाणी मी ब्रदर वापरलेला आहे. मी जेव्हा पेन होता तेव्हा काय म्हटलं की माझ्याकडे एक पेन आहे, बट आय हॅव अ ब्रदर. मी असं नाही म्हणणार ना की माझ्याकडे एक भाऊ आहे, मी काय म्हणणार मला एक भाऊ आहे. म्हणजे ह्या हॅवचा अर्थ किंवा ह्याचा अर्थ सगळ्यांचं काय होणार आहे, कडे आहे किंवा ला आहे. मग समजा एखादी निशा नावाची मुलगी असेल तर निशाकडे मोबाईल आहे, निशा हॅज मोबाईल. पण निशाला एक भाऊ आहे, निशाला एक भाऊ, निशाकडे एक भाऊ आहे नाही म्हणणार आपण. इज दॅट क्लिअर? ओके. तर ह्याकडे म्हणजे आता मी इथं माझ्याकडे लिहिलं, मग आमच्याकडे, तुझ्याकडे किंवा तुमच्याकडे, त्याच्याकडे किंवा तिच्याकडे किंवा त्यांच्याकडे, किंवा आलं लक्षात, किंवा राहुलकडे किंवा विद्यार्थ्यांकडे किंवा विद्यार्थ्यांना, राहुलला. तर याचा अर्थ काय आहे, कडे आहे किंवा ला आहे. आलं लक्षात सगळ्यांच्या? ते असंच होणार मित्रांनो. एनी डाऊट? खूप सरळ आणि सोप्या भाषेमध्ये आपण शिकणार आहोत, म्हणजे कोणालाच काही कन्फ्युजन होणार नाही असं मला तरी वाटते आणि व्हायलाही नको. ह्या कन्सेप्ट क्लिअर करा मित्रांनो. वन्स युअर कन्सेप्ट आर क्लिअर विल नॉट फॉरगेट एव्हर. त्याच्या मनामध्ये आपल्याला वापर करायचा असतो. ओके. आता बघा ना, माझ्याकडे मग कडे आहे किंवा ला आहे तर हॅव किंवा हॅज. मग माझ्याकडे होता, कडे होता किंवा ला होता. आता अर्जुनाकडे धनुष्य होता, अर्जुन हॅड अ बो, अर्जुन हॅड अ बो. अर्जुनाला 4 भाऊ होते. अर्जुनाला, मी पांडवांची गोष्ट करतो, ठीक आहे ना, 5 पांडव, त्यांच्यापैकी अर्जुन एक होता, त्याला 4 भाऊ होते. मग अर्जुन हॅड 4 ब्रदर्स. तर अर्जुनाकडे होता किंवा अर्जुनाला होतं. माझ्या ग्रँडफादरकडे म्हणजे माझ्या आजोबाकडे बंदूक होती. एक्झाम्पल आहे, बंदूक होती, एक्झाम्पल आहे फक्त. माय ग्रँडफादर हॅड अ गन. पण माझ्या ग्रँडफादरला 5 मुलं होते. माय ग्रँडफादर हॅड 5 चिल्ड्रन. मग मी असं नाही म्हटलं की माझ्या आजोबाकडे 5 मुलं होते. म्हणजे एखादी वस्तू वगैरे असेल ना त्याला आपण कडे म्हणतो, परंतु एखादं लिव्हिंग तर त्याला ला होतं. आलं लक्षात? तर ह्या सगळ्यांचे आता काय, कडे होता किंवा ला होता. ओके. एनी डाऊट? मग आता मला म्हणायचे बघा ना, माझ्याकडे कार नाही आहे सध्या, माझ्याकडे कार असणार पुढच्या 5 वर्षामध्ये, कार असणार पुढच्या 5 वर्षामध्ये. लंबा टार्गेट आहे. मग पुढच्या 5 असणार, मग काय म्हणणार मी, आय शॅल हॅव, कडे असणार किंवा ला असणार. म्हणजे
मला समजा माझ्याकडे असणार आय शॅल हॅव कार, किंवा मला ज्ञान असणार, म्हणजे ज्ञान आता आहे की नाही माहीत नाही. माणसानं कधीच 3 गोष्टीचा अहंकार करू नये मित्रांनो, एक सौंदर्याच्या, पैशाच्या आणि ज्ञानाच्या. ठीक आहे. तर म्हणजे मी काय फिलॉसॉफिकल वगैरे बोलत नाही, पण अहंकार कधीच करू नये, कोणत्या गोष्टीचा अहंकार करू नये. विद्या विनयाने शोभते, शाळेमध्ये लिहिलेलं असतं लहानपणापासून बघतो, विद्या विनयाने शोभते, म्हणजे ज्या झाडाला फळं लागतात ना तो नेहमी झुकलेला असतो. समजा ज्याच्यामध्ये अहंकार आहे, म्हणतात ना एक म्हण आहे, उथळ पाण्याला खळखळाट फार. तर आपल्याला उथळ पाणी बनायचे नाही, आपल्याला डेप्थ पाणी बनायचं. डेप्थ पाणी असतं ना तर शांत असतं. ओके. एनिवेज, तर कडे असणार किंवा ला असणार. मग तुझ्याकडे असणार तर यू विल हॅव, आमच्याकडे असणार तर वी शॅल हॅव, राहुलकडे असणार राहुल विल हॅव. स्टुडंट्सकडे पुस्तके असणार, स्टुडंट्स विल हॅव बुक्स. म्हणजे आता बघा हे 3 टेन्समध्ये, माझ्याकडे मोबाईल आहे, आय हॅव अ मोबाईल. म्हणजे एखाद्यानं मला विचारलं तुझ्याकडे काय आहे, तर मी म्हणणार आय हॅव, जी कोणती वस्तू असेल तिचं मोबाईल आहे. काल माझ्याकडे किती रुपये होते, मला म्हणायचे की 1000 रुपये होते, मग काय म्हणणार मी, आय हॅड 1000 रुपीज. उद्याला तुझ्याकडे काय असणार किंवा किती रुपये असणार, मला म्हणायचे की उद्याला माझ्याकडे 2000 रुपये असतील तर आय शॅल हॅव 2000 रुपीज. म्हणजे बघा ह्या कन्सेप्ट, मी आहे किंवा मी होतो किंवा मी असणार किंवा बनणार, फॉर्म्स ऑफ टू बी मध्ये. म्हणजे मी खूप चांगला विद्यार्थी आहे असं मला म्हणायचं आहे, विचार आहे का, तर मी काय म्हणणार, आय एम अ गुड स्टुडंट. मी चांगला विद्यार्थी होतो, आय वॉज अ गुड स्टुडंट, आणि मी चांगला विद्यार्थी बनणार, आय शॅल बी अ गुड स्टुडंट. आता बघा बरेचसे विद्यार्थी काय होतात, मी म्हणजे चेक करताना बघतोय की ही हॅज अ फ्रेंड, तो मित्र आहे. शी हॅज अ ब्युटिफुल, ती सुंदर आहे. आता ती सुंदर आहे साठी आपण शी हॅज ब्युटिफुल बनणार का, नाही, शी इज ब्युटिफुल, ती सुंदर आहे. मग हॅज केव्हा शकतो, जेव्हा तिच्याकडे असते. शी हॅज ब्युटी, म्हणजे बघा तुम्ही हॅव, हॅज, हे सगळे काही फॉर्म्स ऑफ जे टू हॅव आहेत त्यांच्यासोबत आपण नाऊन घेतलेलं आहे. काय घेतलेलं आहे, नाऊन घेतलेलं आहे. तर हे आपल्याला लक्षात ठेवायचे आहे की मी आहे आणि माझ्याकडे आहे मध्ये फरक आहे. मी आहे किंवा तू आहे किंवा ते आहे याच्याकरिता आपण फॉर्म्स ऑफ टू बी वापरणार आहे, आणि त्याच्याकडे आहे किंवा त्याला आहे याच्याकरिता आपण फॉर्म्स ऑफ टू हॅव वापरणार आहे. फॉर्म्स ऑफ टू बी, एम इज आर इन प्रेझेंट टेन्स, वाज वर इन पास्ट टेन्स, अँड शॉल बी विल बी इन फ्युचर टेन्स. फॉर्म्स ऑफ टू हॅव हॅज इन प्रेझेंट टेन्स, हॅड इन पास्ट टेन्स, अँड शॉल हॅव विल हॅव इन फ्युचर टेन्स. इज दॅट क्लिअर? मग आयच्या सोबत आपण काय घेतो, एम घेतो, ते आपण एरेज केलेलं होतं, नाऊन घेतलेलं होतं. ठीक आहे. आयच्या सोबत आपण एम घेतो, वीच्या सोबत आर घेतो, यूच्या सोबत आर घेतो, ही, शी, इटच्या सोबत इज घेतो प्रेझेंट टेन्समध्ये. मग सिंग्युलर देच्या सोबत आपण आर घेतो, आणि सिंग्युलर नाऊन किंवा प्लुरल नाऊन असेल तर प्लुरल नाऊन सोबत आपण काय घेतो, आर घेतो, आणि सिंग्युलर नाऊन सोबत काय घेतो, इज घेतो. पास्ट टेन्समध्ये वाज किंवा वेअर, सिंग्युलर सोबत वॉज आणि प्लुरल सोबत वेअर, आणि फ्युचर टेन्समध्ये आय आणि वीच्या सोबत आपण शॉल बी घेतो, आणि फ्युचर टेन्समध्ये बाकीच्या नाऊन किंवा प्रोनाउन सोबत विल बी घेतो. इज दॅट क्लिअर? यू असा सब्जेक्ट आहे जो सिंग्युलर असतो अथवा प्लुरल असतो, त्याच्यासोबत आपण नेहमी प्लुरल होप घेत असतो. प्रेझेंट टेन्समध्ये आर, आणि पास्ट टेन्समध्ये वेअर, आणि फ्युचर टेन्समध्ये विल बी. क्लिअर? आणि मग फॉर्म्स ऑफ जो टू हॅव घेतलेला आहे याच्यामध्ये बघा, जे फर्स्ट पर्सन असतं किंवा सेकंड पर्सन असतं किंवा थर्ड पर्सन प्लुरल आहे त्याच्यासोबत आपण हॅव घेतलेलं आहे, प्लुरल नाऊन सोबत सुद्धा आपण हॅव घेतलेलं आहे. फक्त थर्ड पर्सन सिंग्युलर ही टर्म्स वारंवार येणार आहे मित्रांनो. थर्ड पर्सन सिंग्युलर हे कन्सेप्ट क्लिअर करून टाका. थर्ड पर्सन सिंग्युलर, कारण की ह्या सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये सुद्धा ह्याच थर्ड पर्सन सिंग्युलर सोबत आपण क्रियापदाला येस किंवा आय एस लावत असतो, जे समोर आपण शिकणार आहोत. आणि विद्यार्थी याच्यामध्येच भरपूर कन्फ्यूज असतात. Is that clear? So I hope that you understood these forms of to be and to have, how to use them with subject. म्हणजे त्यांच्या सब्जेक्ट सोबत बरोबर जुळाव झालेला पाहिजे, ॲग्रीमेंट झालेला. म्हणून त्या टॉपिकला आपण काय म्हणतो, ॲग्रीमेंट ऑफ वर्ब विथ द सब्जेक्ट. म्हणजे तुमच्या सब्जेक्टच्या अनुसार तुम्हाला योग्य प्रॉपर वर्ब वापरायचा असतो. सो आय expect that you understood this topic very well, so you practice, and if you have any doubts or issues, please call me
on my number. Okay, may I write my number here so that you can connect me? This is Ram sir, 8390170585. Okay, you can connect me through Instagram and Facebook also. We are there. So definitely we will have this journey of learning very nice. I just share with you good things. Sometimes suppose you do not like or you think that I'm speaking something extra, so don't mind, just take it easy, because we are living in the world which is facing so much problem. Just I want that there should be goodness, kindness. यार अच्छा ही होना बहुत ज़रूरी है। दुनिया में बहुत अभी खतरनाक चीज़ें हो रही है ना। तो हम तो चाहेंगे कि पूरी दुनिया अमन, शांति, भाईचारे और प्रेम से रहे। और क्योंकि हम टीचर भी है, और टीचर का तो यही होता है, हम जोड़ने का काम करते हैं, हम तोड़ने की बातें कभी करते ही नहीं है। और जीनियस कोचिंग क्लास वैसे ही काम करता है कि जो लोगों को जोड़े, दुनिया को जोड़े और विश्व शांति का मार्ग प्रशस्त करे। थैंक यू, गुड नाइट, बाय।